डॉन म्हणतात डॉन. आम्ही सारखे तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या MM एडिटमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल बीट वगैरे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन इमेजला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्याला शेवटपर्यंत ओढून इथे कोपऱ्यावरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट इमेजवरती क्लिक करून पुढच्या बीटवरती यायचं, इमेजला स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं, अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं, काही अशा प्रकारे जिथपर्यंत तुम्हाला बीट दिलेलं आहे भावनो मी काही अशा प्रकारे स्प्लिट मारत घ्यायचं आहे तुम्हाला इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेज होता त्याच्यावरती यायचं आहे, तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. एक प्लस की ॲड करायची भावनो इथे आल्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे थोडंसं इथे 3 सेकंडवरती येऊन काय अशा प्रकारे इमेजला इकडे अशा प्रकारे ओढायचं इथपर्यंत. अशा प्रकारे तुम्ही इमेजला ओढून घ्यायचे भावांनो. त्यानंतर परत पुढच्या बीटवरती यायचे तुम्हाला इथे आल्यानंतर त्याला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरवरतीच येऊन अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे, जे काही तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो काही पहिला इमेज आहे भावांनो त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती यायचे. 3 डॉट येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. अगोदर इमेजला कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे पुढे स्क्रोल करून जो दुसरा इमेज आहे त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती यायचं. 3 डॉट येऊन तो इफेक्टला पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे काही. त्यानंतर तुम्हाला परत पुढे यायचे भावांनो. इथे आल्यानंतर परत तोच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. परत ज्या 3 इमेज भावांनो सुरुवातीच्या त्याला हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे आपल्याला, इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर परत तुम्हाला दुसरा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉट इफेक्टला कॉपी करायचं आहे. त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर परत अशा प्रकारे जिथपर्यंत आपण ॲड केलेले होते इफेक्ट त्याच्या पुढे यायचे भावांनो आपल्याला इथे आल्यानंतर तो इफेक्ट आपल्याला इथून पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे जिथे पुढचे जे इमेज राहिलेले 2 त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. काय अशा प्रकारे आपण सर्व इमेजला इफेक्ट ॲड केलेले आहे भावांनो. त्यानंतर बॅक यायचं, परत इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला लेअर दिसतील भावांनो, त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती यायचं आहे. त्या लेअर आपल्याला कॉपी करायचे. अशा प्रकारे कॉपी केल्याच्यानंतर परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तुम्हाला त्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे प्लसवर क्लिक करून त्या लेअरला पेस्ट करायचं आहे. काही अशा प्रकारे तुम्हाला ते दिसून जाईल भावांनो. त्यानंतर ते अशा प्रकारे सेट होऊन जाईल. त्यानंतर मला फर्स्ट बीटवरती यायचं आहे. आपल्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारची एक PNG दिन डॉन नावाची, तिला अशा प्रकारे इथे आपल्याला इथपर्यंत सेट करून घ्यायचं भावना. अशी इथपर्यंत तुमच्या इमेजनुसार तुम्ही तिला सेट करू शकता. त्यानंतर तिची साईज अशा प्रकारे थोडीशी वाढवायची भावना, त्यामुळे ती व्यवस्थित दिसून जाईल. त्यानंतर परत ती शेवटपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर ते फर्स्ट बीटवरती यायचं. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन बॉर्डर PNGला ॲड करून तिला शेवटपर्यंत अशा प्रकारे काय ओढून घ्यायचं भावना. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.